नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा संबंध आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी आहे. दवाखाना किंवा हॉस्पिटल म्हटलं की आपल्या मनात भीती आणि चिंतेचं वातावरण असतं. पण जेव्हा आपण रुग्ण म्हणून एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा आपल्याला फक्त उपचार घेण्याचाच अधिकार नसतो, तर कायद्याने आपल्याला काही विशेष रुग्ण हक्क दिलेले आहेत. दुर्दैवाने आपल्या देशात आजही 90% लोकांना रुग्ण म्हणून त्यांचे हक्क काय आहेत हे माहीत नाहीयेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 15 महत्त्वाच्या अधिकारांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, जे प्रत्येक भारतीयाला माहीत असणं काळाची गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. रुग्ण म्हणून तुमचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे माहिती मिळवण्याचा अधिकार. जेव्हा एखादा डॉक्टर तुम्हाला तपासतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल, त्याच्या तीव्रतेबद्दल आणि निदानाबद्दल पूर्ण माहिती घेण्याचा हक्क आहे. यामध्ये आजाराचं नाव काय आहे, हा आजार किती गंभीर आहे आणि त्यावर कोणते उपचार केले जाणार आहेत, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. डॉक्टरांनी ही माहिती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत देणं बंधनकारक आहे. तांत्रिक वैद्यकीय शब्द वापरून रुग्णाला संभ्रमात टाकणं चुकीचं आहे. तुम्हाला उपचारांच्या परिणामांबद्दल आणि संभाव्य धोक्यांबद्दलही आगाऊ कल्पना दिली गेली पाहिजे. अनेकदा हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर आपल्याला फक्त डिस्चार्ज समरी दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, रुग्ण म्हणून तुम्हाला तुमच्या उपचारांची सर्व मूळ कागदपत्रे, लॅब रिपोर्ट, एक्स-रे, एम-आर-आय फिल्म्स आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या प्रती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हॉस्पिटलने विनंती केल्यावर 72 तासांच्या आत ही सर्व कागदपत्रे रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. हे रेकॉर्ड्स तुमचे आहेत आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला कोणाचीही विनंती करण्याची गरज नाही. तो तुमचा कायदेशीर हक्क आहे. चौथा महत्त्वाचा हक्क म्हणजे गोपनीयता. तुमच्या आजाराची माहिती, तुमचे रिपोर्ट्स आणि तुमच्यावर चाललेले उपचार ही पूर्णपणे तुमची खाजगी बाब आहे. तुमच्या संमतीशिवाय डॉक्टर किंवा हॉस्पिटल ही माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला देऊ शकत नाही. तसेच हॉस्पिटलमध्ये तपासणी दरम्यान किंवा उपचारांच्या वेळी रुग्णाची प्रायव्हसी राखली गेली पाहिजे. उदाहरणार्थ, महिला रुग्णाची तपासणी करताना तिथे महिला नर्स असणं आवश्यक आहे. तुमची प्रतिष्ठा आणि खाजगीपणा जपण्याची जबाबदारी सर्वस्वी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची असते. कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया, गुंतागुंतीची तपासणी किंवा मोठा उपचार सुरू करण्यापूर्वी हॉस्पिटलने रुग्णाची किंवा त्याच्या पालकाची लेखी संमती घेणे अनिवार्य आहे. याला इन्फॉर्मड कन्सेंट असे म्हणतात. याचा अर्थ असा की केवळ सही घेणं पुरेसं नाही, तर त्या उपचाराचे फायदे, तोटे, धोके आणि पर्यायी उपचार काय आहेत हे समजावून सांगितल्यानंतरच रुग्णाने स्वाक्षरी करणं अपेक्षित आहे. आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा इमर्जन्सी असेल, तर जर रुग्ण शुद्धीवर नसेल तरच डॉक्टर स्वतः निर्णय घेऊ शकतात. अन्यथा रुग्णाच्या संमतीशिवाय त्याच्या शरीराला स्पर्श करणं किंवा उपचार करणं हा गुन्हा ठरू शकतो. अनेकदा गंभीर आजारांच्या बाबतीत रुग्णांना किंवा नातेवाईकांना डॉक्टरांच्या निर्णयावर शंका येते किंवा ते संभ्रमात असतात. अशा वेळी तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तर हॉस्पिटलने तुम्हाला अडवू नये. उलट दुसऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आणि माहिती पुरवणे हे मूळ हॉस्पिटलचं कर्तव्य आहे. तुम्ही कोणाकडे सल्ला घ्यावा हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यासाठी हॉस्पिटल तुमच्यावर दबाव टाकू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाला खर्चाचा एक अंदाजे आकडा मिळवण्याचा अधिकार आहे. हॉस्पिटलने त्यांच्या सेवांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. औषधं, बेड चार्जेस, डॉक्टरांची फी आणि शस्त्रक्रियेचा खर्च यामध्ये पारदर्शकता असायला हवी. उपचार सुरू असताना जर खर्चात मोठी वाढ होणार असेल, तर याची पूर्वकल्पना नातेवाईकांना देणं गरजेचं असतं. डिस्चार्जच्या वेळी प्रत्येक गोष्टीचा सविस्तर हिशोब मिळवणं हा तुमचा हक्क आहे, जेणेकरून तुम्हाला नक्की कळेल की तुमचे पैसे कशासाठी दिले गेले आहेत. कोणत्याही रुग्णाला तो कोणत्या डॉक्टरांकडून उपचार करून घेणार आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये अनेक तज्ज्ञ असतील, तर तुम्ही तुमच्या पसंतीचा डॉक्टर निवडू शकता. तसेच सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांनाही सन्मानाने वागवले जावे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची दुय्यम वागणूक दिली जाऊ नये असा नियम आहे. आरोग्याच्या सुविधेमध्ये भेदभाव करणे कायद्याने निषिद्ध आहे. भारतात कोणताही अपघात किंवा आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास कोणत्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलने आधी पैसे भरा किंवा आधी पोलीस केस करा असे म्हणून उपचार नाकारणे बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णाचा जीव वाचवणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. प्राथमिक उपचार आणि रुग्णाला स्थिर करणं हे हॉस्पिटलचं कर्तव्य आहे. केवळ पैशाअभावी किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे रुग्णाला गेटवरून परत पाठवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. अनेक हॉस्पिटल्स रुग्णांवर सक्ती करतात की औषधे त्यांच्याच फार्मसीमधून घ्यावीत किंवा लॅब टेस्ट त्यांच्याच सेंटरमध्ये कराव्यात. पण मित्रांनो, हा रुग्ण हक्कांचे
उल्लंघन करणारा प्रकार आहे. रुग्णाला त्याची औषधे कोणत्या नोंदणीकृत मेडिकल स्टोअरमधून घेण्याचे आणि रक्ताच्या चाचण्या किंवा स्कॅनिंग कोणत्या अधिकृत लॅबमधून करून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. जर हॉस्पिटलने तुम्हाला त्यांच्याच लॅबसाठी हे करायला भाग पाडले, तर तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवू शकता. हॉस्पिटलमध्ये असताना रुग्णाला एका वस्तूप्रमाणे नाही, तर एका जिवंत माणसाप्रमाणे सन्मानाने वागवलं गेलं पाहिजे. शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमानजनक भाषा किंवा दुर्लक्ष यापासून संरक्षण मिळवण्याचा रुग्णाला अधिकार आहे. रुग्णाला स्वच्छ पाणी, योग्य आहार आणि स्वच्छ वातावरण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. जर हॉस्पिटलमध्ये स्वच्छता नसेल किंवा कर्मचाऱ्यांची वागणूक उद्धट असेल, तर तुम्ही हॉस्पिटल प्रशासनाकडे लेखी तक्रार करू शकता. काही वेळा नवीन औषधांच्या चाचणीसाठी रुग्णांचा वापर केला जातो. नियमांनुसार रुग्णाच्या स्पष्ट आणि लेखी संमतीशिवाय त्याला कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय संशोधनाचा किंवा चाचणीचा भाग बनवता येत नाही. जर एखादा रिसर्च तुमच्यावर केला जाणार असेल, तर त्याचे धोके काय आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय मोबदला मिळणार आहे का, हे जाणून घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. अशा चाचण्यांना नकार दिल्यास तुमच्या नियमित उपचारांवर त्याचा कोणताही परिणाम होता कामा नये. रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवण्याचा किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर नातेवाईकांना वाटत असेल की सध्याचे उपचार समाधानकारक नाहीत, तर ते डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडव्हाइस घेऊन रुग्णाला नेऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिल भरले नाही म्हणून हॉस्पिटल रुग्णाला किंवा रुग्णाचा मृतदेह ताब्यात ठेवू शकत नाही. हा मानवी हक्कांचा भंग आहे. पैशांच्या वादासाठी कोणालाही ओलीस ठेवण्याचा अधिकार हॉस्पिटलला नाही. त्यासाठी ते कायदेशीर मार्गाने वसुली करू शकतात, पण रुग्णाला रोखू शकत नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या हक्कांचं उल्लंघन झालं आहे किंवा उपचारात हलगर्जीपणा झाला आहे, तर तक्रार करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक तक्रार निवारण कक्ष असणं गरजेचं आहे. जिथे तुमची सुनावणी झाली नाही, तर तुम्ही जिल्हा ग्राहक मंच, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेऊ शकता. अन्यायाविरुद्ध दाद मागणे हा तुमचा संविधानिक हक्क आहे. तर मित्रांनो, हे होते रुग्ण म्हणून तुमचे 15 अत्यंत महत्त्वाचे अधिकार. लक्षात ठेवा, जेव्हा आपण जागरूक असतो तेव्हाच आपली फसवणूक थांबते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर घाबरून न जाता सन्मानाने प्रश्न विचारायला शिका. डॉक्टर हे देवासारखे असतात असं आपण मानतो, पण सिस्टीममध्ये काही त्रुटी असू शकतात आणि त्या सुधारण्यासाठी आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव असणं गरजेचं असतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.